मी वैजनाथ देशमुख प्रभाग क्रमांक 20चा नगरसेवक गेल्या 15 ते 16 वर्षापासून सातत्याने आम्ही मॉर्निंग ग्रुपला येत असतो। शिडकोपासून ते गुंडेगाव पाटीजवळ माझे सहकारी, माझे मित्र, आदरणीय मंडळ अधिकारी कानगुले साहेब, आदरणीय माजी मुख्याध्यापक सन्माननीय शिंदे सर, आमचे मित्र विठ्ठल पाटील जाधव, ज्ञानेश्वर बोंबिलवार, विठ्ठलराव हंबर्डे व सर्व माझे सहकारी गेल्या 15 ते 16 वर्षापासून सातत्याने ह्या रस्त्यावर आम्ही फाटे 5 पासून ते 7 पर्यंत 2 तास, जेणेकरून 2 तास आम्ही शरीराला देत असतो। परंतु ह्या मीडियाच्या माध्यमातून माझी विनंती आहे प्रशासनाला, कारण का नागरिकांचं म्हणणं आहे हा जे रस्ता आहे PWD म्हणजेच BNC मध्ये येतो। सातत्याने आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला संपर्क साधून ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी खड्डे पडले होते, खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। ह्या BNCचा रस्ता असल्यामुळे आम्ही येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये सन्माननीय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर BNC ला भेटून ह्या ठिकाणी गतिरोधक ज्या पद्धतीने शिडको भागामध्ये वेगवेगळ्या चौरस्त्यावर गतिरोधक बसवले, जेणेकरून ऍक्सिडेंट जे होत होते ते ऍक्सिडेंट कमी प्रमाणात होत आहेत, जेणेकरून होतच नाही। परंतु ह्या रस्त्याला आतापर्यंत 15 ते 16 वर्षाच्या कालखंडामध्ये आतापर्यंत 20 ते 22 ह्या रस्त्यावर बळी गेलेले आहेत बांधव। ह्या रस्त्याला येत असताना शेतकरी बांधव येत असतात, शिक्षक लोक जात असतात। ह्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा गतिरोधक नाही। येणाऱ्या काळामध्ये BNC ला च्या अधिकाऱ्याला धारेवर धरून शिडको मुख्य रमामाता चौक ते आपल्या उस्माननगर पर्यंत ह्या ठिकाणी ब्रेकर बसवण्याचं काम आपण हाती घेऊ। येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये ऍक्शन होणार नाहीत याची प्रशासनाने सुद्धा काळजी घेतली पाहिजे। धन्यवाद। जीवन शेषराव शिंदे, राहणार हालदा येथील नागरिक आहे। शिडकोमध्ये मी राहता आज मला 20 वर्ष संपलेले आहेत आणि मी त्यावेळेस पासून मॉर्निंग वॉक करतो उस्माननगर नांदेड रोडवर। या रोडवर जात येत असताना बरेच काही रहदारी, आता टिप्पर असेल, गाड्या असतील, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, त्या सगळ्या गाड्यांचा ओघ अतिशय जास्त असतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसाचा कुठलाच काही विचार न करता भरधाव वेगाने हे गाड्या लोक धावत नेतात आणि अशा या 1 ते 2 महिन्यामध्ये 2-3 माणसं या ठिकाणी ऍक्सिडेंट मध्ये गेलेले आहेत। याच्यासाठी माझी एक विनंती आहे शासनाला किंवा इथल्या नगरपालिकेतील असणाऱ्या लोकांना किंवा इथल्या प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना, की या रोडवरील होता होईल तोपर्यंत आपण योग्य ते काळजी घेऊन आमचा या मॉर्निंग वॉकला होणारा त्रास दूर करावा, ही या शासनाला मी विनंती करतो आहे। माझी कानगुले मंडळ अधिकारी आहे, शिडको इथे वास्तव्याला आहे। आताच माझे शिंदे सहकारी साहेब, जर मी कमीत कमी 20 वर्ष झालं या रस्त्यावर ये जा करतो सकाळी मॉर्निंग वॉकसाठी। माझ्यासोबत माझे नगरसेवक वैजनाथजी देशमुख साहेब, बरेच नागरिक सकाळी पहाटे इथं सकाळी फिरतो। या सकाळी फिरत असताना भरधाव वेगाने गाड्या येतात आणि अरुंद रस्ता असल्यामुळे आमचे बरेच ठिकाणी ऍक्सिडेंट झाले। आम्ही या ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्यानंतर तात्काळ लोकांना सेवा मदत म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला नेतो। बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी मृत्यूचा सापळा म्हणायला काही हरकत नाही। तरी प्रशासनाला एक विनंती राहील आमच्या मॉर्निंग वॉकच्या यांच्याकडून, व्यक्तीकडून, की त्यांनी तात्काळ या ठिकाणी व्यवस्था करावी व जे काही सापळा आहे ते कमी करण्यात यावा।